मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आंबेगाव तालुक्याचा विकास पाहतोय। या ठिकाणी मनसर बस स्थानक गेली अनेक वर्ष या ठिकाणी आहे। परिसर मोठा आहे आणि या ठिकाणाहून विविध शहरांमध्ये बसेस जात असतात, विविध गावांमध्ये बसेस जात असतात, परंतु इथांचा विकास फक्त कागदावर आहे। याच्याकडे एसटी प्रशासन अक्षरशः दुर्लक्ष करीत आहे। वारंवार तक्रारी देऊनही या ठिकाणी आपण जे खड्डे पाहताय, या ठिकाणी वयस्कर माणसं, कॉलेजची मुलं यांना जाता येत नाही। एखादी एसटी वळत असली तर या ठिकाणी खड्ड्यात जात असताना या ठिकाणी माणसं पडतात। कॉलेजची मुलं शाळेचा ड्रेस घालून ज्यावेळेस जातात, एसटी एखादी या खड्ड्यातून जाती, पाणी त्यांच्या अंगावर उडलं जातं, तो ड्रेस खराब झाला जातो। त्यानंतर आपण त्या ठिकाणी जे सुलभ शौचालय आहे ते बी पाहू शकता। त्या सुलभ शौचालयात आज महिलेला किंवा ज्येष्ठ माणसाला जर मूत्रविसर्जन करण्यासाठी किंवा 2 नंबरसाठी जायचं असेल तर त्या ठिकाणी कमीत कमी एवढं गुडघाभर पाणी आहे आणि त्या पाण्यातून जावं लागतं। आणि या ठिकाणी आता पावसाचं वातावरण पाहतोय आपण, या ठिकाणी थोडीच बुरबुर आहे। या ठिकाणी जर मुसळधार पाऊस कोसळला तर हे स्टँड पूर्ण पाण्यात असते, परंतु याच्याकडे एसटी प्रशासन अक्षरशः दुर्लक्ष करीत आहे आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहे। तरी सर्वांना आव्हान आहे, एसटी प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, मनसर नगरी परिषद असेल, का एसटी प्रशासनाला नोटीस देऊ या ठिकाणी 10 दिवसात हे खड्डे बुजवले गेले पाहिजे, हे पाणी साठलं नाही पाहिजे ही विनंती करतो। आणि 10 दिवसानंतर या ठिकाणी जरी अशी अवस्था असेल तर या खड्ड्यांमध्ये बसून आम्ही जलसमाधी घेऊ असं प्रशासनाला या ठिकाणी आव्हान देतो। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहतो तर हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सुलभ शौचालय संकुल। या ठिकाणी या सुलभ शौचालयाकडे जाताना माणसांना असं पाण्यातून जायला लागतं, लेडीजला साडी वर करून जायला लागत असतं, लहान मुलांना तर जातच येत नाही। इकडे घाणीचं पाणी इकडे येतं, याच्यातून इन्फेक्शन होतात, डासांची निर्मिती होते, रोगराई पसरली जाते। त्यावेळेस सुलभ शौचालयवाला या ठिकाणी 5 रुपये घेत असतो। तर एसटी प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। ह्या गोष्टी काय चालल्यात, लोकांचे प्रवाशांचे किती आले। या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे विभाग नियंत्रक डीसी साहेब यांनी महिन्याभरापूर्वी या ठिकाणी आश्वासन दिलं। मित्रांनो, गेल्या महिन्यामध्ये या ठिकाणी गेल्या महिन्यामध्ये या ठिकाणी पुणे विभागाचे विभाग नियंत्रक डीसी साहेब यांनी या ठिकाणी सार्वजनिक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये असं सांगितलं का मनसर बस स्थानक आणि मनसर डेपो मी दत्तक घेतला आहे, परंतु फक्त बोलाची कडी असा विषय झालेला आहे। तर डीसीचं सुद्धा या बस स्थानकाकडं फार दुर्लक्ष आहे। इथलची विकास कामं असतील, इथलचे रस्ते, आता ही महिला पाहतोय आपण कशी पाण्यातून चालली, या ठिकाणी घाण पाणी, दुर्गंधीयुक्त पाणी आहे, लोकांनी संडास वगैरे केलेला आहे, त्या पाण्यातून जावं लागतं। दुसरी गोष्ट अशी का या ठिकाणी जे एसटीचं मागच्या वेळेस आम्ही आंदोलन केलं तर या ठिकाणी नवीन 5 बसेस आल्या, परंतु इथलच्या नागरिकांना अजूनही या बस सेवेपासून आजूबाजूच्या गावांना वंचित राहावं लागतं। या ठिकाणच्या नवीन बसेस सगळ्या बाहेर गावी जातात, संभाजीनगर असेल, अक्कलकोट असेल, नाशिक असेल, इकडे जातात, परंतु इथलच्या स्थानिक गावांना एसटी बसेस भेटत नाही। आणि हे जे डबके पाहतोय याच्याकडे थोडं डीसीने लक्ष द्यावे आणि इथलचे जे आगार प्रमुख असतील त्यांनी लक्ष द्यावे, नगर परिषदेने लक्ष द्यावे, इथलच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी यांना सूचना कराव्यात आणि खड्डे बुजवून या ठिकाणी व्यवस्थित करावं, या ठिकाणच्या नागरिकांचे हाल थांबवावे। या ठिकाणी एसटी पाहतोय आपण, लोकांचे भरमसाठ तिकीटं घेऊन या ठिकाणी लोक प्रवास करतात, एसटीला उत्पन्न भेटतं, परंतु एसटी रुपया खर्च करीत नाही। ही एसटी स्टँडची दयनीय अवस्था आहे आणि हे जर नाही झालं तर मगाशीच आम्ही इशारा दिलेला आहे का या खड्ड्यांमध्ये बसून आम्ही जलसमाधी घेऊ, हा प्रशासनाला इशारा आहे। कशी चालतात लोक, मनसरचा विकास मित्रांनो, हाच मनसरचा विकास आणि आंबेगाव तालुक्याचा विकास आपल्या समोर टायगर टाइमच्या माध्यमातून मी बाबाजी चासकर हुतात्मा बाबूगुण युवा प्रतिष्ठान अध्यक्ष हा टायगर टाइम्स या न्यूज चॅनलच्या मार्फत आंबेगावचा विकास आणि मनसरचा विकास मांडत आहे।